नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र राज्यामधील जे 3 पक्षाचे जे सरकार आहे आणि त्या 3 पक्षाच्या सरकारामध्ये आता जे मंत्री महोदय आहेत त्या मंत्री महोदयांचे एकमेकाच्या संदर्भामध्ये वादविवाद प्रतिवाद सुरू झालेले आहेत. प्रश्न असा आहे की समाज कल्याण खात्याचा जो निधी आहे आणि या समाज कल्याण खात्याचे जे मंत्री महोदय आहेत ते आहेत शिंदे गटाचे आणि संजय शिरसाट जे महोदय मंत्री आहेत त्यांच्या खात्याचा जो निधी आहे तो माननीय अजित पवार साहेब यांनी वळता करून तो निधी महिला व बाल विकास खाते यांच्याकडे तो वळवलेला आहे आणि लाडक्या बहीण योजना जी आहे त्या लाडक्या बहीण योजनेसाठी समाज कल्याण खात्याचा निधी तिकडे वळती केलेला आहे. आणि म्हणून माननीय संजय शिरसाट साहेब हे खूपच चिडलेले आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी म्हटले आहे की हे समाज कल्याण खातंच बंद करून टाका. जर माझा या अगोदर देखील त्यांच्या खात्याचा निधी माननीय अजित पवार साहेबांनी लाडक्या बहिणीसाठी वळवलेला होता आणि आता देखील मोठ्या प्रमाणात जो समाज कल्याण खात्याचा जो निधी आहे तो आता वळती केलेला आहे. कारण की लाडकी बहीण योजना जी आहे आणि त्या योजनेचा जो भार पडत आहे आणि महाराष्ट्र शासनाची तिजोरी आहे ती खाली आहे आणि निवडणुका जिंकण्यासाठी एक लाडकी बहीण योजना घोषित करून त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली आणि आत्ता बाकी ते लाडक्या बहीणला 1500 रुपये पाठवण्याला ते देखील आता कमी पडतात. म्हणून इकडल्या तिकडल्या खात्याचे पैसे जमा इकडल्या तिकडल्या खात्यांच्या निधी वर्ग करून लाडक्या बहिणींना 1500 रुपये सध्या पाठवण्यात येत आहेत. परंतु पुढील काळामध्ये म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आणखीन घोषणा केली की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ. आता 1500 रुपये प्रति महिन्याला देण्यालाच त्या खात्याकडे पैसे नाहीत तर 2100 रुपये आता ते कुठून देणार आहेत. आणि लाडक्या बहिणी बाकी मोठ्या आशेने या मायबाप सरकारकडे पाहत आहे की आम्हाला 2100 रुपये कधी आमच्या खात्यात जमा होतील. आणि म्हणून या लाडक्या बहीण योजना राबवण्यासाठी सरकार तारेवरची कसरत करत आहे. आणि विशेषतः शिंदे गटाचे जे मंत्री आहेत संजय शिरसाट यांचा जो म्हणजे मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी मागासवर्गीयांच्या सोयी सवलतीसाठी आणि मागासवर्गीय विद्यार्थी असतील यांची शिष्यवृत्ती असेल बोर्डिंग म्हणजे वसतिगृह असतील आश्रमशाळा असतील अशा अनेक योजना मागासवर्गीयांच्या समस्यांच्या योजना हे समाज कल्याण खात्याच्या मार्फत समाज कल्याण न्याय खात्याच्या मार्फत होत असतात. आणि तोच निधी जर कमी झाला तर माननीय संजय शिरसाट यांच्या खात्यावर अन्याय झालेला आहे. आणि ते म्हणतात की मी आता माझ्या पुऱ्या महाराष्ट्रामधील मला ज्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून जी मागणी येते कामाच्या संदर्भामध्ये म्हणजे वसतिगृह असेल आश्रमशाळा असतील अनेक समाज कल्याणच्या खात्याच्या माझं जे कार्य चालले त्याला मी आता पैसा आणू कुठून आणि लोकांना काय उत्तर देऊ. तेव्हा त्या ठिकाणी वादावादीला सुरुवात झालेली आहे. आणि पहा माननीय अजित पवार साहेबांना भारतीय जनता पार्टीने आवर्जून मंत्रिमंडळामध्ये त्यांना घेतलेलं आहे सामावून घेतलेलं आहे. आणि त्याच वेळेला मग खात्यांच्या माननीय ज्या वेळेला विधानसभेमध्ये बहुमताने हे सरकार आलं बहुमत यांना ज्यावेळेला मिळालं त्याच वेळेला शिवसैनिक जे आहेत शिंदे गटाचे समर्थक शिंदे साहेबाचे समर्थक शिवसैनिक आहेत त्यांची इच्छा होती की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनाच मुख्यमंत्री करावं. परंतु ते काही शक्य नव्हतं.
नंतर त्यांची अशी मागणी होती की आम्हाला गृह खातं मिळावं, आम्हाला एक गृह खातं मिळावं, अर्थ खातं मिळावं, अशा पद्धतीची देखील त्यांची सातत्याने मागणी होती. पण ती देखील मिळाली नाहीत. त्यामुळं एकनाथ शिंदे साहेब नाराज आहेत आणि ते त्यांच्या गावाला गेले वगैरे अशा बातम्या आपण पाहिलेल्या आहेत. तेव्हा ती नाराजी असताना देखील एकनाथ शिंदे साहेब आता आपलं त्यांना जे खाते मिळालं ते त्याचं काम ते करतायत. परंतु आणि मग त्यापुढे जाऊन देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्र्यांचेच निधी जर वळते केले लाडक्या बहिणीसाठी तर बाकी एकनाथ शिंदे साहेबांचे मंत्री चिडल्याशिवाय राहणार नाहीत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेवर अन्याय होईल अशा पद्धतीचे एक वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. तेव्हा यापुढील काळात देखील या लाडक्या बहिणी योजनेला कशा पद्धतीने ही योजना चालू ठेवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण या ठिकाणी असं बोललं जातं की आता महत्त्वाच्या महानगरपालिकाच्या निवडणुका ज्या मोठ्या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका बऱ्याच वर्ष रखडलेल्या आहेत त्या जर घोषित झाल्या आणि त्या निवडणुका पार पडेपर्यंत ही लाडकी बहीण योजना चालू राहील. किंबहुना असे म्हटलं जाते की जर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या तर 2100 रुपये पण देण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच्यानंतर ही योजना बंद पडेल अशा पद्धतीची कुजबूज लोकांच्या मधून ऐकायला मिळते. परंतु पाहूया मायबाप सरकार ही योजना सातत्याने चालू ठेवते का काय ते. तेव्हा या ठिकाणी ज्या निवडणुका जिंकण्यासाठी वारंवार घोषणा केल्या आणि त्याची अंमलबजावणी करणं या सरकारला भारी पडत आहे. आणि मग या ठिकाणी काँग्रेस पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरेची शिवसेना असेल किंवा शरद पवारची काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे लोक आता सरकारवर टीका करत आहेत. तेव्हा या ठिकाणी अशा पद्धतीने शिरसाट साहेब जे समाज कल्याण खात्याचे मंत्री आहेत ते चांगलं काम करतात तर त्यांच्यावर असा अन्याय झालेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी चिडचिड त्यांची निर्माण केलेली आहे. आणि अशाच पद्धतीने जर एकनाथ शिंदे साहेबांचे मंत्र्यांचे निधी जर वळवले आणि त्यांच्यावर सातत्याने अन्याय झाला तर एक महाराष्ट्रामध्ये एक बंडाची स्थिती उपस्थित होऊ शकते किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये सरकारकडून बाहेर पडायचं नाही आणि दुसरा काय पर्याय नसल्यामुळे ते किती दिवस सहन करतात हे देखील आपल्याला पाहावं लागेल. तेव्हा अशा पद्धतीचे छोटे छोटे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तेव्हा आपण या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.